गॅसवरती तेल टाकणं का गरजेचं आहे? तेलाचे किचनमध्ये भरपूर असे उपयोग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता हा पूर्ण नक्की पहा. आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे. चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजची आपली पहिली टिप आहे आपल्या किचनमध्ये असलेल्या गॅस स्टोव्ह विषयी. तर पहा, रोजच्या रोज स्वयंपाक झाल्यानंतर आपण सगळेच गॅस तर स्वच्छ करून ठेवतोच, परंतु काही वर्षाच्या वापरानंतर आपण पाहतो की कितीही गॅस आपण स्वच्छ केला तरी अगदी त्यावरची जी चमक आहे ती काही राहत नाही. त्यामुळे गॅस स्वच्छ करून सुद्धा त्यावरची चमक न दिसल्यामुळे गॅस आपल्याला अगदी जुनाट वाटू लागतो. मग गॅसवरची ही जी चमक आहे ती अशीच राहावी यासाठी इथे एका टिश्यू पेपरवरती मी थोडंसं तेल घेतलं आहे. तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल ते अशा प्रकारे पेपरवरती किंवा एखाद्या जुन्या कपड्यावरती घ्या आणि या गॅस स्टोव्हचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो स्वच्छ केल्यानंतर त्यावरती या पेपरच्या किंवा कापडाच्या मदतीने आपल्याला यावरती असं तेल लावून घ्यायचं आहे. अगदी रोज नाही तर 8 किंवा 15 दिवसातून एकदा जरी गॅस स्वच्छ केल्यानंतर असं तेलचं एक कोटिंग तुम्ही जर गॅसवरती लावलं तर तुम्ही पाहाल गॅस जो आपला अगदी जुनाट दिसत होता तेलामुळे एक प्रकारची शाईन त्यावरती येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना बऱ्याच वेळ भाजीचे किंवा फोडणीचे शिंतोडे वगैरे गॅसवरती उडतात आणि त्यामुळे गॅस आपला खराब होत असतो. तर तेलाच्या अशा एका कोटिंगमुळे तुम्ही पाहाल कितीही तेलकट चिकट डाग जास्त या गॅसवरती राहत नाही आणि नंतर गॅस स्वच्छ करण्याचं आपलं हे जे काम आहे ते सुद्धा खूप कठीण होत नाही. अगदी पटकन तेलाची लेअर असल्यामुळे गॅस स्वच्छ करणं आपल्याला सोपं जातं. फक्त आपला गॅसच नाही तर आपला जो किचन काउंटर आहे तो सुद्धा किचनची कामं करताना खूप तेलकट चिकट होत असतो. तो आपण आठवड्यातून एकदा स्वच्छ तर करतोच, तर यावरती सुद्धा पांढरट अशी लेअर एक प्रकारची दिसू लागते. हवा तसा चमकदार आपला किचन ओटा काही दिसत नाही. तर त्यासाठी सुद्धा अशा पेपरवरती किंवा जुन्या कपड्यावरती थोडंसं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि तेलाची एक कोटिंग आपल्याला या किचन ओट्यावरती करायची आहे. तर तुम्ही पाहाल तेल लावल्यामुळे एक प्रकारची शाईनसुद्धा आपल्या किचन काउंटरवर दिसते आणि त्यामुळे कितीही जुना झालेला आपला किचन काउंटर असा नव्यासारखा चमकू लागतो. तर इथे फरक तुम्ही स्वतः पाहताय. जेवढ्या भागामध्ये मी तेल लावलं होतं तेवढा किचन काउंटरचा हा भाग छान काळा आणि चमकदार दिसतोय. त्याच्या साईडचा भाग जिथे आपण तेल लावलेलं नाही तो असाच पांढरट दिसतोय. तर फक्त गॅसच नाही तर किचन काउंटरसुद्धा 8 ते 15 दिवसातून एकदा डीप क्लीन करून त्यावरती अशा प्रकारे तेलाची कोटिंग तुम्ही नक्की करून पहा. रोजच्या स्वयंपाकामध्ये जर काही पदार्थ मसाले वगैरे सांडले तर गॅस किंवा किचन काउंटर तेलाच्या या लेअरमुळे जास्त खराब होत नाही. किचन क्लीन करण्याचं आपलं कामही नक्कीच वाचेल. अशाच प्रकारे आपला जो गॅस स्टोव्ह आहे त्यावरती असलेले बर्नर्स त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळ होतं असं की स्वयंपाक करत असताना एखादा पदार्थ उतू जातो, काहीतरी तेलकट किंवा लिक्विड वगैरे सांडल्यामुळे अन्नपदार्थाचे जे कण आहेत ते या बर्नरमध्ये जे होल्स आहेत त्यामध्ये साठू लागतात. हे बर्नर्सचे जे होल्स आहेत ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे यामधून हवा तसा गॅस काही बाहेर येत नाही आणि याच कारणामुळे आपला जो गॅस आहे तो सुद्धा जास्त वाया जातो. गॅसचे बर्नर हे जर रेग्युलर स्वच्छ केले नाही तर ते लवकर गंजूही लागतात. त्यामुळे बर्नर लवकर खराब होतात आणि म्हणूनच गॅसचे बर्नर हे रेग्युलर स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गॅसचे सगळे बर्नर्स आपल्याला ठेवायचे आहेत. कोमट पाण्यासोबतच आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे एका पूर्ण लिंबाचा रस. लिंबाचा रस नसेल तर इथे विनेगरसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच थोडासा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडाही मिक्स करायचा आहे. 1 ते 2 ड्रॉप भांडे घासण्याचे लिक्विडचे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट्स म्हणजे कुठलंही तेल. तर इथे खोबरेल तेल मी घेतलेलं आहे. खोबरेल तेलाचे 1 ते 2 ड्रॉप आपण या पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे सोल्युशन असंच आपण एक 15 ते 20 मिनटं ठेवणार आहे ज्यामध्ये आपण बर्नर भिजत घातलेले आहेत. एक 15 ते 20 मिनटानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने हे बर्नर आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. या सोल्युशनमध्ये आपण बेकिंग सोडा, लिंबू, भांडे घासण्याच्या लिक्विडचा वापर केला. याच्या वापरामुळे या गॅस बर्नरचे जे होल्स आहेत ते ओपन होण्यास मदत होते. गॅस बर्नर अगदी छान नव्यासारखा चमकू लागतो, स्वच्छ होतो. त्याचबरोबर आपण यामध्ये तेलाचे काही ड्रॉपसुद्धा ॲड केले आहे. तर तेलाच्या या ड्रॉपमुळे या बर्नरवरती एक प्रकारची लेअर म्हणजे एक प्रकारचा कोट तयार होतो आणि यामुळेच आपले जे गॅस बर्नर आहेत ते गंजत नाहीत. तर अशा प्रकारे या सोल्युशनमध्ये हे सगळे गॅस बर्नर आपण स्वच्छ घासून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून
कोरड्या नॅपकिननी ते आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि बर्नर व्यवस्थित सुकल्यानंतर पुन्हा आपल्याला ते गॅसवरती लावून घ्यायचे आहेत। तर हे बर्नर पूर्ण ड्राय झाल्यानंतर हे गॅसवरती मी लावून ठेवलेले आहेत। तर यातला फरक तुम्ही पाहू शकता। जो छोटा बर्नर आहे तो आपण स्वच्छ केलेला नाही, फक्त दोन्ही मोठे बर्नर्स आपण स्वच्छ केलेले आहेत, जे अगदी छान नव्यासारखे चमकत आहेत। त्यातले जे ब्लॉक्स झालेले होल्स होते ते सुद्धा ओपन झालेले आहेत। आता आपण गॅस सुरू करून पाहूया। गॅस बर्नर स्वच्छ केल्यानंतर याचे जे ब्लॉक्स झालेले होल्स होते ते ओपन झालेत आणि त्यामुळे अगदी एकसारखा गॅस यामधून फ्लो होतोय। तर गॅस किंवा किचन काउंटरवरती तेलाचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे फ्रीजच्या या रबरविषयी, ज्याला गॅस्किट असंही म्हटलं जातं। बऱ्याच वेळा आपण ऐकतो की फ्रीजचं हे जे गॅस्किट आहे ते जर रेग्युलर क्लीन केलं नाही तर यामध्ये कचरा वगैरे जमा झाल्यामुळे किंवा खूप दिवस जर स्वच्छ नाही केलं तर अगदी सॉफ्ट असं हे रबर गॅस्किट कडक होऊ लागतं आणि त्यामुळे फ्रीजमधली थंड हवा ही बाहेर येते आणि त्यामुळेच फ्रीज पुन्हा पुन्हा त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप वीजही वापरते आणि त्या एका कारणामुळेच आपल्याला घरातील वीज बिल हे खूप जास्त येतं। आणि या रिलेटेड बऱ्याच मला कमेंट अशा आल्या होत्या की फ्रीजचे जे गॅस्किट आहे आमचं खूप खराब झालेलं आहे, त्यामध्ये खूप झुरळी होत आहेत, खूप जुने अशा या फ्रीजचं गॅस्किट आता कसं स्वच्छ करायचं या रिलेटेड काही टिप्स द्या। तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी टिप मी आज घेऊन आलेली आहे। तर इथे तुम्ही पाहताय, इथे हा फ्रीज तुम्ही पाहता, या फ्रीजचं हे जे गॅस्किट आहे रबर आहे ते खूप दिवस स्वच्छ न केल्यामुळे या रबरमध्ये खूपच कचरा हा जमा झालेला आहे। अगदी काळपट असं हे गॅस्किट आपल्याला दिसतं, यामध्ये खूप सारा कचरा आहे, त्याचबरोबर झुरळ सुद्धा यामध्ये तयार होतात। तर हेच गॅस्किट आज आपण अगदी सहज स्वच्छ कसं करायचं ते पाहणार आहोत। आणि यासाठी आपल्याला लागेल एक जुना टूथब्रश आणि त्यावरती आपल्याला कुठलंही टॉयलेट क्लीनर ॲड करायचं आहे। तर माझ्याकडे हार्पिक ब्रँडचं हे टॉयलेट क्लीनर आहे। तर सगळ्यात आधी थोडंसं हे हार्पिक आपल्याला ब्रशवरती घ्यायचं आहे आणि याच हार्पिकच्या मदतीने आता हे गॅस्किट आपल्याला स्वच्छ करायचं आहे। सगळ्यात आधी फ्रीजचं हे जे गॅस्किट आहे ते एका कोरड्या कपड्याने मी पुसून घेतलं आहे, म्हणजे यावरती जी धूळ आहे, जी ड्राय डस्ट आहे ती मी झटकून घेतली आणि त्यानंतर या जुन्या टूथब्रशवरती जिथे आपण थोडंसं हार्पिक टाकलं होतं याच ब्रशच्या साहाय्याने आणि हार्पिकच्या मदतीने ही गॅस्किट आपण स्वच्छ करून घेतोय। तर तुम्ही पाहताय अगदी काही मिनिटांमध्येच अगदी काळपट चिकट झालेलं हे गॅस्किट स्वच्छ होतंय। हार्पिकमुळे आपल्याला जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही। बऱ्याच वेळ असं होतं की फ्रीज अगदी आतून आपण रेग्युलर स्वच्छता करतोच, परंतु या फ्रीजच्या दरवाजाला लागलेलं हे गॅस्किट स्वच्छ करायलाच आपण विसरतो, त्याकडे आपलं नेहमी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच खूप जास्त असं हे गॅस्किट खराब होतं। त्यामध्ये बरेचसे किडे किंवा झुरळसुद्धा तयार होऊ लागतात। त्यामुळे रेग्युलरली जर तुम्ही हार्पिक किंवा बेकिंग सोडा, विनेगर याचं मिश्रण वापरून आणि एखाद्या टूथब्रश किंवा गरज वाटल्यास एखाद्या इयरबडच्या साहाय्याने सुद्धा हे गॅस्किट जर असं रेग्युलरली स्वच्छ केलं तर ते जास्त खराब होणार नाही। सगळ्यात शेवटी एका ओल्या कपड्याने मी हे गॅस्किट स्वच्छ पुसून घेतलंय आणि आता हे गॅस्किट तुम्ही पाहताय की किती स्वच्छ असं हे झालेलं आहे, अगदी नव्यासारखंच ते दिसतंय। फक्त हार्पिक आणि एका जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने हे गॅस्किट आपण अगदी काही मिनिटातच स्वच्छ केलंय। तर फ्रीज डोअरला लावलेला हा रबर स्वच्छ करण्यासाठी हार्पिकचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या छोट्या मोठ्या बट तितक्याच उपयोगाच्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील आणि माझी ही आजची मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयुक्त ठरली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।